आलं माझ्या लक्षात कोण असेल ते. बस. काय झालं? कोण होती ती? शाळा सुटल्यावर जाऊ त्यांच्याकडं, एका एकाला हिंगायला दाखवतो. मजा नहीं आ रहा है. वैर फावड्या, दाताच्या पिना कधी काढणार आहेस? कसं आहे, लय उडू नका. का? लय सोसत नाही हो तुला. तीच लायकी आहे तुमची. लायकी काढायची काही गरज नाही, नाहीतर हिथंच आडवा करीन. तो चिलीतला झाट लिंदा आमच्या ह्याच्यावून गेला. गजब बेइज्जती है. आणि मुलींमध्ये संध्या जाधव, कोमल शेडगे, पल्लवी पवार एवढे तुकडीत गेलेले आहे. आणि सर रेश्मा गाडगे. अरे हो, तिचं नावच घ्यायचं राहिलं नाही का? ती पण आहे. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? काहीच नाही. मला तर टेन्शनच आलेलं. माझं नाव येते का? नाही म्हणजे तू मी तुम्ही तुम्ही सगळे तिकडे 8वी मध्ये जायचा आणि मी एकटीच राहते की 8वी ड मध्ये. तू काय, तुम्ही दोघं बी राहिला असतात ते बरं झालं असतं, पण ही पहिली राहायला पाहिजे होती. ए कार कुत्र्या, मार्कावरनं तुकडे केल्या तर ने तुकडीत जाशील सगळ्या शेवटच्या, कळलं का? बरं झालं असतं तुझं तोंड तरी बघायला भेटलं नसतं. काय ते 8वी मधल्या भारी भारी पोरी, काय ती नटणं, काय ती केस. आणि आपल्या पोरी आत्ताच एका पोराच्या आई वाटतात. कंट्रोल कंट्रोल उदय. हाय का आता मस्करी केलेली बी कळत नाही, लगा लगेच सिरियस होताय तुम्ही. मस्करी कशात करायची हे बी कळत नाही तुला. या इक्याच्या बापाची कर की मस्करी, असा कुऱ्हाडीने केस काढील बघ. कुठलं? मध्ये जरा पुरी बिरी तर बघ. हाय का आता कानावलं का डोक्यावलं म्हणतोय. मजी बस की गप, नको त्यात बरा इंटरेस्ट घेतीस. मरकी जाऊन कुठं तरी. कशाला माझ्यावर बोलतस? तुला विचारलं होतं का? आजपासून बोलूच नको माझ्यावर. सोसला पण आता हिंमत नाही. अरे मागच्या बेंचवरनं बी चांगलं दिसतं आणि सगळ्या वर्गाकडे लक्ष बी ठेवता येतं. आणि मागच्या बेंचवर कोणाचं लक्ष नसल्यामुळं आपण कायम दुर्लक्षित राहतो. मग कोणी अभ्यास केला काय नाही केला काय सरासनी काय फरक पडते? अरे पण दुर्लक्षित राहणं म्हणजे गंड म्हणून गिनती होण्यासारखं आहे. आपण सारखं सरांच्या नजरेत राहिलं पाहिजे. नाही ब्या, आपण सतत पोरींच्या नजरेत राहिलं पाहिजे. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? आणि पोरींनी आंब्यासारखं भरलं पाहिजे, फणसागत गरगरीत. तू नेमकं काय म्हणतोय? कशातच नेम लागणं झालं. ते काय म्हणतात ना हार्मोनियम. हार्मोन्स मध्ये. तेच त्या हार्मोन्स मध्ये काय फरक पडला नाही ना? काय माहित कशात पडलाय, पण फरक पडला एवढं नक्की.